नमस्कार मुलांनो, आता आपण भाग दुसरा सुरू करत आहोत. भाग दुसरा, धडा 12वा, बैलपोळा. तुम्हाला माहीत आहे का मुलांनो, आपल्या देशामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच आपल्या राज्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने सण साजरे केले जातात. त्यातलाच एक सण आहे बैलपोळा. हा सहसा आपण जे गाव आहेत तिथल्या गावातल्या शेतकऱ्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. का बरं करत असतील ही लोक हे सण साजरे? बैलपोळा म्हणजेच बैलांना थोडा आराम देणं, बैलांबद्दल आपण कृतज्ञ राहणं, कृतज्ञ म्हणजे आपण त्यांना धन्यवाद म्हणणं, ह्यासाठी हा सण साजरा केला जातो. त्या दिवशी बैलांची वेगळी विशेष काळजी घेतली जाते. त्यांना छान छान खायला देतात, त्यांना आराम करायला देतात आणि त्या दिवशी बैलांना आपण किंवा शेतकरी सांगतात की तुमच्यामुळे जे काही आम्हाला शेतामध्ये अन्न मिळतं, जे काही आमच्या शेतामध्ये धान्य पिकतं, ते सगळं काही तुमच्यामुळे आहे, कारण त्याच्यासाठी खूप 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 मदत होते. तर असा हा बैलपोळा गावागावांमध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून साजरा केला जातो. तर आपण पाहूया का हे चित्र बघ व सांग. हे चित्र पाहून आपल्या लक्षात येतं की हे कुठलं आहे? गावातलं चित्र आहे. हे पहा, हे दोन कोण आहेत? बैल. हा शेतकरी, त्या शेतकरीची बायको आणि त्यांची मुलं. त्या बायकोच्या हातामध्ये काय आहे? बरोबर, औक्षण करायला ताट घेतलं आहे, त्याच्यात दिवा आहे, अगरबत्ती आहे. त्या छोट्या मुलीने पण तिच्या हातामध्ये नैवेद्याचं ताट घेतलं आहे. आता हे सगळे मिळून त्यांची जी बैलजोडी आहे त्यांना ओवाळणार आणि त्यांना धन्यवाद म्हणणार आणि प्रॉपर सण असल्यासारखं. आता इथे बघा तुम्ही, मुलं पण कशी छान मजेत खेळतायत, वाजवतायत. ह्या मुलाने बघा काय घातलं आहे गळ्यामध्ये? ढोल. तो मुलगा ढोल वाजवतोय, हा ताशा वाजवतोय. बाकीचे गावकरी पण येऊन पाहतायत. ह्या बाईने डोक्यावर एक माठ घेतला आहे. ह्या बाईने पण एक हंडा किंवा कळशी घेतली आहे. हे सगळे शेतकरी आनंदाने हा सण साजरा करतायत.